नमस्कार मित्रांनो. चुका म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लवली एकटाच रडत बसलेला असतो आणि त्याला आठवत असतं की राजवीरने त्याला कशा प्रकारे मारलं. तितक्यात राजवीर तिथे येतो आणि बोलतो, सगळं गाव शोधलं मी तुला, फोन पण करणार होतो, फोनची बॅटरी डाऊन झाली. तितक्यात त्याला फोन येतो, तो कट करतो. त्याच्यात फोन असतो तो आणि बोलतो, चल घरी, आईनं जेवाय बोलवलं आहे तुला, आवडीचं भरलं वांग पण बनवलेलं आहे. तर लवली त्याला नको बोलतो. राजवीर तिथे येऊन लवलीची माफी मागतो आणि म्हणतो, जीवा भावाचा मित्र आहेस तू माझा. त्या खोड्या स्वतःवर घेऊन इतरांच्या छड्या खाल्ल्या आहेस तू. मला कावीळ झाली होती तेव्हा औषध आणायला वैदूसोबत सगळा डोंगर पालथा घातला होतास. माझ्या पायावर कोणीतरी बाईक घातली, जाऊन त्याचे टायर फोडले होतेस. मला करवंद खायची होती तर जाळीत घुसलात आणि मी तुझ्यावर हात उचलला, असं रडतच बोलतो. लवली बोलतो, बस कर ना भावा, असा हिशोब ठेवायचा असतो का दोस्तीत. तर अधिराज परत लवलीला सॉरी बोलतो आणि दोघे एकमेकांना रडतच मिठी मारतात. तर इकडे नित्या बोलत असते, त्या अधिराजचं काय करायचं ना तेच कळत नाहीये. त्या दिवस लोकांना जमिनी द्यायच्या नाहीत म्हणून भडकवत होता, आता स्वतः जमीन द्यायला तयार झाला आहे. तर नित्याचा मित्र तिला बोलतो, त्याचा कॉन्फिडन्स आहे, तू नाही बोलणार, तू हो बोल, संपला विषय. इतक्यात नित्याला तिच्या आईचा फोन येतो. तिची आई तिला बोलते, तुझा इगो आम्ही घरात खपवून घेतो, तो बिझनेसमध्ये कसा घेतील. नित्या बोलते, म्हणजे, आणि बोलते, मला वसुंधराबाईंनी सगळं सांगितलं आहे, तुझा इगो बाजूला ठेव. आणि बोलते, तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे, तुझ्या क्षुल्लक इगोमुळे कंपनीचं नाव खराब करू नकोस. आणि तुझं काम असंच चालू राहिलं तर मी माझ्या अमेरिकेच्या मैत्रिणींना काय उत्तर देऊ. नित्या बोलते, मी प्रयत्न करते. तर नित्याची आई बोलते, मी शेवटचं सांगते तुला, हे काम 2 दिवसात सुरू व्हायला पाहिजे, मला रिझल्ट्स हवेत. ऐकून नित्याला धक्काच बसतो. तर नित्या रागात बोलते, मुलगी एवढी लांब असून तिची विचारपूस करायची सोडून बद्दलच विचारायचं चाललं आहे. तिचा मित्र तिला शांत करतो. बोलतो, ती तुझ्याशी मुलगी म्हणून नाही तर प्रोजेक्ट हेड म्हणून बोलत असेल. बोलतो, फक्त त्या देवीच्याच पाया पडायचं आहे ना तर पड पाया. होणार आहे का की तू इकडे लगेच पाया पडले आणि लगेच देवीवर तुझा विश्वास बसेल? नाही ना. बोलतो, एकदा का त्याची जमीन आपल्या ताब्यात आली ना. तर नित्या लगेच रागातच बोलते, हे करायला मिळावं म्हणून मी मान झुकवावी कधीच करणार नाही आणि मी पालखीला नाही म्हणजे नाहीच जाणार. तर इकडे माई जंगलात एकट्याच दीप आणि गौरीला हाका मारत मारत एका विहिरीजवळ पोहोचतात आणि त्या विहिरीच्या काठावर येतात आणि त्यांचा तोल जाणार इतक्यातच एक त्यांच्या गावातील माणूस आजी आजी करत तिथे येतो आणि त्यांना मागे खेचतो आणि बोलतो, तुला हातपाय बांधून घरात ठेवलं पाहिजे, कसले कसले भास व्हायला लागलेत तुला. अगं ती विहीर आहे, पडून जीव गेला असता की तुझा आता. तर माई बोलतात, चल हट, जीव कसला गेला असता, जयदीप गौरीला भेटल्याशिवाय अशी जात नसते मी. माझे जयदीप गौरी पालखीला येणार आहेत, समजलं का तुला. ते जर पालखीला आले नाहीत तर जीव देईन, मग उचला तिच्यासोबत माझी बी पालखी. तर इकडे त्याच्या स्वप्नामध्ये एक बाई तिला बोलत असते, तिनेच मांडला आहे खेळ, पालखी उचलायला येतीची, तुझा विश्वास असो नसो, पण त्या पालखीच्या वाटेनं तुझी वाट पण मोकळी होईल, समदमळण दूर होईल आणि तुझी अर्धी राहिलेली गोष्ट पण पूर्ण होईल. पण एक ध्यानात ठेव, त्या गोष्टीत तू एकटी नाहीस, तुझ्यासोबत एक जोडीदार पण असला पाहिजे. आणि देवीची मूर्ती समोर येऊन नित्या झोपेतून दचकून उठते
आणि पाणी प्यायला किचनमध्ये जाते. तितक्यात तिथे राजमा येते. नित्या तिला विचारते, तुला पाणी हवं आहे का? तर ती खुणावत हो म्हणते. नित्या बोलते, थांब मी देते. आणि ती तिला पाणी देते. राजमा तिला खुणावतच विचारते, तुम्ही झोपला नाहीत? नित्या बोलते, मी झोपलेच होते, पण एक विचित्र स्वप्न पडलं मला. असं म्हणतात ना, जे मनात खोलवर दडून बसलेलं असतं तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. पण मला जे स्वप्न पडलं ते माझ्या मनात कुठून आणि कसं आलं असेल, कधी त्याने माझ्या मनाचा तळ गाठला, मलाच कळत नाहीये. माझ्या विचारांना जे पटत नाहीये तेच करायला माझं मन मला कसं सांगत असेल. मला काहीच कळत नाहीये, मी काय करू? राजमा तिला खुणावूनच बोलते, मन जे सांगत आहे तेच ऐक. दुसऱ्या दिवशी नित्या अधिराजची वाट बघत बसलेली असते. तेवढ्यात अधिराज तिकडून पर्यांसोबत वाजत गाजत नाचत आलेला असतो. अधिराजची आई त्याला विचारते, हा काय तमाशा लावला आहे? तर अधिराज लगेच बोलतो, आयडे आता तमाशा सुरू होणार आहे. आणि बोलतो, मॅडम तुमचा बंदा तुमच्या सेवेला हजर आहे. नित्या बोलते, विमल मावशी, अधिराजने मला 2 दिवसांची मुदत दिली होती, 48 तास. पण तो काही त्याचा पण पूर्ण नाही करू शकला. तो हरला आहे हे मला त्याच्या तोंडावर सांगायचं होतं, म्हणून त्याला इथे बोलवलं होतं. तर लगेच अधिराज बोलतो, मॅडम तुम्ही मला बोलवलं कारण देवीने तुम्हाला तसं करायला सांगितलं होतं. मला माहीत होतं तुमचा फोन येणार म्हणजे येणारच. आणि जसा तुमचा फोन वाजला लगेच इथे आलो मी. हे मिरवणूक वगैरे जरा जास्तच झालं, पण त्याचं काय आहे ना, माझ्या दोस्तांचा माझ्यावर लयच जीव आहे. आणि मीच जिंकणार म्हणल्यावर जल्लोष तर व्हायलाच हवा ना. असं बोलत तो पुन्हा नाचू लागतो. नित्या बोलते, तू जिंकलास ते कसं? अधिराज म्हणतो, आतून मला पण माहीत आहे. माझी अट मान्य करा, देवीनं सांगावा धाडला आहे तुम्हाला. नाही म्हणू नका. तेवढ्यात नित्या तिचे भान हरपून बोलते, येते मी. राजावाडीला येऊन देवीच्या पायाशी डोकं ठेवायला तयार आहे मी. तेवढ्यात भानावर येते आणि ईशान लगेच येऊन बोलतो, करेक्ट डिसिजन घेतला आहेस तू. नित्या मनातल्या मनात बोलते, कोण करून घेत आहे माझ्याकडून हे, आणि हा निर्णय कुठे घेऊन जाणार आहे मला? असो, पण आता माझा हाच निर्णय आहे. आणि ती सगळ्यांना थांबा बोलते. आणि बोलते, मी देवीच्या पाया पडल्यावर तू लगेच जमिनीच्या पेपरवर सह्या करायच्यास. मान्य आहे का तुला? तर अधिराज बोलतो, राजावाडीच्या पालखीवरून आमगावात आल्यावर पहिले काम तेच करणार. तुम्ही म्हणाल त्या कागदावर सह्या करेन मी. जमीन तुमच्याच नावावर होणार. नंतर त्याची आई घर सोडून निघून चाललेली असते. तितक्यात तो येतो. तितक्यात अधिराज तिथे येतो. हे पाहून अधिराजला खूपच मोठा धक्का बसतो. आणि नंतर त्याचे वडील पण येतात आणि तो वडिलांना बोलतो, बाबा तुम्ही पण यामध्ये सामील आहात? तर तो हो बोलतेत. नंतर तो दोघांनाही घेऊन त्यांच्या देवघरामध्ये जातो आणि देवी आईच्या पुढे पाया पडत बोलतो की, देवीला बोलतो, तू माझी दुसरी आई आहेस ग. तू सांगितलंस, तू दृष्टांत दिलास, सगळं तसंच केलं मी. पण त्याने माझी आई रागावली आहे. तूच तिला काहीतरी संकेत दे. नित्या इंटरनेटवर राजावाडी देवीबद्दल माहिती घेत असते. तर तिला त्यामध्ये समजते की ही देवी शिर्के पाटलांच्या घरातील आहे. शिर्के पाटील कुटुंब हे अचानकच कुठेतरी गायब झालं. याविषयी कोणालाही जास्त काही माहीत नाही हे तिला समजतं. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आणि अधिराज हे दोघेही राजावाडी गावाला देवीच्या पालखीसाठी गेलेले आहेत.